जय गुरु. जय गुरु. आपण काल 40वा श्लोक पूर्ण केला होता, बरोबर? हम्म, जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. गुरु. अंजली ताई, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ना तुम्हाला? अंजली खानोलकर. हो, प्रश्नाचं उत्तर मिळालं, चांगलं समजलं. हा. म्हणजे मला कन्फ्युज काय झाला, आपण आधी भक्ती म्हटलं आणि समर्थांच्या ह्याच्यात आधी ते करावे कर्म असं आहे ना, म्हणून. पण कर्म म्हणजे भक्तीमध्ये कर्म येतच ना, हे तुमच्या ह्याच्यात तो भाव, हो. म्हणजे कर्म त्याला अर्पण करूनच करायचं भक्ती भावाने, हो. त्याच्यातली आसक्ती पण जाते, म्हणजे हे कळलं. भक्तीमध्ये काहीतरी क्रिया आलीच, वाचिक हा असेल, हा मानसिक असेल, शारीरिक असेल. म्हणजे कर्म कर्म म्हणजे नुसतं ऍक्च्युअली हाताने पायाने करायचं म्हणजे कर्म नव्हे, तर हा हा तोंडाने, मानसिक, नाही का, सगळी ती हा. आणि कर्मामध्येच तो येतात. भक्ती भाव ठेवला की आपला संग जातो, हं. आसक्ती मग जाते. म्हणजे कसं आहे त्यामुळे ना, ती भक्ती कर्म हे क्रियेशी संबंधित आहे, भक्ती ही भावाशी संबंधित भावाशी, हा हा, म्हणजे असं. संग तुटण्यासाठी, आसक्ती कमी होण्यासाठी, आणि की त्याला अर्पण करूनच परमात्म्याला तो भाव भक्ती आला की. म्हणजे भावना आणि क्रिया यांची जोड म्हणजेच योग असं. हो हो हो. असं म्हणजे भक्ती अधिक आलं कर्म म्हणजे लक्षात. योग. हा. हो. असं असं. नाही, ठीक. समजलं, चांगलं समजलं, हो, म्हणजे माझ्या परीने. हा. ठीक आहे. हो. तर आता आपण छान सांगितलं, छान. हा 41वा श्लोक बघूया. योगसन्न्यस्त कर्माणं ज्ञान संच्छिन्न संशयम् आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनंजय. तर योग संन्यस्त कर्माणं आणि ज्ञान संच्छिन्न संशयम, हे दोन्ही सामासिक शब्द आहे, समास आहेत हे. आणि यात काही म्हणजे संधी नाहीच आहे कुठे, सगळे हे सामासिकच शब्द आहेत. आत्मवंतमचं आत्मवानचं आत्मवंत, न कर्माणि निबध्नाती धनंजय. आता याचा अर्थ बघूया आपण. हम्म. शेवटचं जे धनंजय जे आहे ते संबोधन आहे, म्हणजे हे धनंजया. हम्म. हम्म. काय? योग संन्यस्त कर्माणम. आता इथे योगेन तत्पुरुष समास होईल. योगेन कर्माणम संन्यस्त असा हे संधी विग्रह होतो. म्हणजे काय की ज्यांनी, अशा जीवानी किंवा व्यक्तींनी कर्मयोगानी सगळी कर्म संन्यस्त म्हणजे त्याचा आता संन्यस्त या शब्दाचं थोडं माहिती देतो मी. मूळ धातू याचा आहे न्यस. न्यस म्हणजे काय? न्यस या शब्दाचे दोन अर्थ होतात. एकतर ठेवणे, व्यवस्थित ठेवणे, किंवा फेकणे, काढून टाकणे, सोडून देणे असं. संन्यस म्हणजे काय? योग्य पद्धतीने, चांगल्या पद्धतीने. कुठल्याही सम हा जो उपसर्ग लागतो कुठल्याही धातूला, तर तो चांगल्या पद्धतीने, योग्य पद्धतीने, त्याला सम हा लागतो. नुसतं जसं कार संस्कार, नाही का, तसं. तर संन्यस्त म्हणजे काय? तर सगळी कर्म त्यांनी संन्यस्त म्हणजे योग्य पद्धतीने ती सोडलेली आहेत. पण सोडलेली आहेत म्हणजे कशी? नुसती सोडलेली नाहीत, तर योग. आता योगामध्ये काय असतं? आत्ताच मी जसं अंजली त्यांना सांगितलं की म्हणजे भक्ती आली, त्यामुळे भक्ती कोणाची? तर परमात्म्याची, परमेश्वराची. तर त्या परमात्म्याला माझी सगळी कर्म मी अर्पण केलेली आहेत. त्यामुळे योग संन्यस्त कर्माणम याचा अर्थ काय होईल? की असा जीव, अशी व्यक्ती की ज्यांनी कर्मयोगाने आपली सगळी कर्म परमात्म्याला अर्पण केली आहेत. एक दुसरा अर्थ असाही होऊ शकतो. योग म्हणजे त्याला आपण म्हणतो योग कर्मसु कौशलम किंवा समत्वम योग उच्यते, नाही का? आधी आपल्या दुसऱ्या तिसऱ्या अध्याय झालेला आहे, नाही का? तर म्हणजे समत्व बुद्धीने, कशातही आसक्ती नाही, कशाला फेवरिझम नाही, म्हणजे बायस नाही कशाचा, आसक्ती नाही, ममता नाही, अहंकार नाही, असं.
अशा पद्धतीने सगळी कर्म जेव्हा केलेला असतो तेव्हा सगळी ती कर्म ही संन्यस्त म्हणजे त्याचा परिणाम त्याचा नाहीसा झालेला असतो, ठेवलेली असतात. तर न्यस धातूचा दुसरा एक उपयोग आपल्या पूजाविधीमध्ये वगैरे असतो तो म्हणजे न्यास आपण म्हणतो, बरोबर. ते न्यास म्हणजे वेगळं, त्याच्यामध्ये जपामध्ये रामरक्षेमध्ये सगळीमध्ये न्यास असतात नाही का. तर ते न्यास म्हणजे काय की त्या त्या देवतांची जी जी बीजाक्षरं किंवा त्या त्या उपदेवता असतात त्या त्या आपल्या शरीरात प्रतिष्ठित करणं, स्थापित करणं, एखादं अनुष्ठान करण्याआधी त्याला पण न्यास म्हणतात. पण त्या न्यासाचा अर्थ होतो स्थापित करणं, प्रतिष्ठापित करणं. संन्यास किंवा हा जो न्यास न्यास याचा अर्थ आहे की बाजूला ठेवणं, त्याग करणं, सोडणं या अर्थाने. पण हां, असं. पण संन्यास म्हणजे योग्य रीतीने, विहित म्हणजे योग्य मार्गाने, म्हणजे जसं एखाद्याने काम सोडून दिलं रागारागाने, त्याला संन्यास नाही म्हणायचं, बरोबर. संन्यास म्हणजे काय की कर्माचा आपण म्हणतो ना की त्यांनी संन्यास घेतला. संन्यास घेतला म्हणजे काय की चिडून रागावून भांडून तो सोडून नाही गेलाय संसाराला, तर योग्य रीतीने त्यांनी कर्मांचा त्याग केलेला आहे विहित शास्त्रशुद्ध मार्गाने, त्याला म्हटलं जातं संन्यास. तसंच इथं योगसंन्यस्त कर्मानं म्हणजे कर्म सोडलेली नाही आहेत त्यांनी, तर कर्माचं योगमार्गाने किंवा कर्मयोगाने त्यांनी योग्य जागी ठेवलेली आहेत किंवा सोडलेली आहेत योग्य जागी, असं. नंतर ज्ञानसंच्छिन्न संशयम हा शब्द हां म्हणजे ज्ञानाने ज्ञानाने त्या संछिन्न, छिन्न म्हणजे ज्याला आपण म्हणतो छिन्न भिन्न, हा छेदन, छिद, छिन्न धातूपासून छेद, छेदन, त्यास छिन्न आणि मग संछिन्न परत योग्य रीतीने. संछिन्न म्हणजे योग्य रीतीने ज्ञानरूपी तलवारीने किंवा ज्ञानरूपी शस्त्राने ज्याचं संशय योग्य रीतीने तो दूर केलेला आहे, संछिन्न केलेला आहे. म्हणजे कसं तरी गुंडाळून टाकला नाही, तर त्याचं त्या संशयाचं ज्ञान प्राप्ती करून योग्य रीतीने त्याचं निराकरण केलेलं आहे. तसं वर्गामध्ये आपण बघतो की काही काही वेळा शिक्षकांना काही विचारलं, काही शिक्षक म्हणतात मी सांगतो ना असं आहे असं कर, म्हणजे पण संशयाचं निराकरण झालं का नाही, तो संशय दाबल्या गेला नाही का. तर इथं तसं नाही. इथं ज्ञानसंच्छिन्न संशय म्हणजे की पूर्ण जो काय मनात संशय येईल त्याचं योग्य ज्ञानप्राप्तीने निराकरण करून, म्हणून संच्छिन्न. नुसतं छिन्न संशय पण म्हणू शकले असते, पण छिन्न नाही, संच्छिन्न. मग की ज्यांनी कर्मांचा योग्य रीतीने त्याग केलेला आहे किंवा अर्पण केलेली आहेत एक, आणि ज्यांनी सगळे संशय, कारण आधीच्या 2 श्लोकांमध्ये आपण सगळा मुख्य शत्रू जो संशय आहे त्याच्यावर पण बघितलं होतं की संशयात्मा विनश्यती, बरोबर. मग काय होतं, या जर 2 गोष्टी केल्या तर असा जो आत्मवंतम म्हणजे आत्मवान, असा जो आत्मवान पुरुष आहे त्याला, आता आत्मवान म्हणजे काय की ज्याला आत्मस्वरूप ज्यांनी जाणलेलं आहे, आत्मज्ञानी ज्याला आपण म्हणतो तो आत्मवान, आत्मवंतम असं. द्वितीय विभक्ती म्हणून आत्मवंतम. तर कर्माणी अशा आत्मवंताला किंवा आत्मवानाला कर्म बहुवचन आहे कर्माचं, न निबध्नती, त्याला कर्म बांधू शकत नाहीत किंवा कर्म बांधत नाहीत. त्यामुळे इथं पूर्ण कर्म कोणाला बांधत नाहीत, तर ज्यांनी योगमार्गाने कर्म संन्यस्त केलेली आहेत त्याला, आणि दुसरं ज्यांनी ज्ञानाने सगळे संशयाचं निराकरण केलेलं आहे अशा आत्मवानाला कर्म बाध करत नाहीत किंवा कर्म बाधित करत नाही, कर्म बांधत नाही. समजलं. कसं आहे माहिती आहे का की अध्यात्मामध्ये आपण जे सगळे जग बघतो ना, सृष्टी, तर याला माया सृष्टी म्हणतात. कारण याच्यावर ही सगळी मायेने निर्माण झाली आहे, बरोबर. शंकरांचं जो अद्वैत सिद्धांतात आहे नाही का,
त्यानुसार हे सगळं जग विश्व म्हणजे ही माया आहे. त्यामुळे याला मायासृष्टी म्हणतात. खरं एक हे सगळं मिथ्या आहे, नाही का? पण जेव्हा आपण यातलं मिथ्यात्व जाणतो, की हे सगळं मिथ्या आहे, जे खरं काय फक्त सच्चिदानंद स्वरूप हेच खरं आहे, सत्य आहे, बाकी सगळं मिथ्या आहे, हे जेव्हा आपण जाणतो ना, तेव्हा मग ती कर्म, मग पाप, पुण्य, धर्म, अधर्म, कर्म, अकर्म ही सगळी बांधल्या जात नाहीत. त्याचं बा ते बाद त्याचा बाद होत नाही. हम्म. जसं मी एक उदाहरण देईन की हम्म, समजा आपल्या एखाद्या ऑफिसमध्ये, गव्हर्नमेंट ऑफिस असो, प्रायव्हेट ऑफिस असो, तिथं बहुतेक सगळे 99% कर्मचारी, 98-99% त्यांना काय असतं, मस्टर असतं, अमुक वेळेला यायचं, अमुक वेळेला जायचं, रजेचे नियम असतात, तुम्ही एवढे घेऊ शकता, एवढे घेऊ शकत नाही, शनिवार रविवारी जोडून घेऊ शकत नाही, खूप नियम वगैरे सगळे असतात, बरोबर? बहुतेक सगळ्या कर्मचाऱ्यांना. पण असे काही कर्मचारी असतात, जसं अगदी त्या मेन जो म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर असेल, त्याचा पर्सनल असिस्टंट असेल, किंवा पॉलिटिकल सुद्धा PAs असतील वगैरे, त्यांना कुठलेही नियम लागू नसतात, बरोबर? त्यांचं काम एकच असतं की फक्त राजा किंवा तो जो बॉस असेल त्याच्याबरोबर सावलीसारखं राहायचं. मग कधी त्यांना 24 तासही काम पडू शकतं, बरोबर? किंवा कधी सुट्टीचे पण त्यांना नियम नसतात. लागली तर ते महिनाही सुट्टीवर घेऊ शकतात, 2-2 महिनेही मिळू शकते त्यांना, पण कधी कधी महिना महिना सुट्टी पण घेता येत नाही, बरोबर आहे? याचं कारण काय असतं? कारण ते त्यांचं जीवन समर्पित असतं त्या त्या म्हणजे बॉसला म्हणा, राजाला म्हणा, नाही का, मॅनेजिंग डायरेक्टरला म्हणा. तर म्हणजे लौकिक व्यवहारात सुद्धा आपण बघतो की एखादी व्यक्ती जर एका उच्च स्थानावर याला जर समर्पित असेल, तर त्याला कर्मचाऱ्यांचे सामान्य नियम लागू होत नाहीत, बरोबर? तर तसंच आपण ही मायासृष्टीमध्ये हा मायेचा प्रभाव कुठपर्यंत चालतो? जोपर्यंत आपण परमेश्वराला शरण जात नाही तोपर्यंत. पण एकदा का आपण पूर्ण शरण गेलो, की मग आपण भगवंताचे होतो, मग ते नॉर्मल जे सृष्टीचे जे नियम आहेत ना, मग तू काय पाप केलं, काय पुण्य केलं, काय धर्म केला, आज हे केलं का, ते केलं का, तुझा विधी केला का, प्रायश्चित्त वगैरे काही नाही. तुमचं जर जीवन समर्पित असेल तर ते नियम लागू पडत नाही, बरोबर? आणि तेच इथं वेगळ्या पद्धतीने सांगितले की असा जो समर्पित असतो आणि आत्मवंत असतो, त्याला एवढंच, आत्मवंत म्हणजे काय, जसं त्या उदाहरणात मी सांगितलं की त्याला एवढंच माहिती असतं की मला राजाने सांगितलेलं ते काम, पडेल ते काम करायचंय, कधीही वेळेचं बंधन नाही, जागेचं बंधन नाही, काही, बरोबर? त्या पद्धतीने म्हणजे तो तत्परता ज्याला आपण म्हणतो, तशी जी तत्परता त्याच्या अंगी बांधलेली असते, बरोबर, त्याला नॉर्मल नियम लागू पडत नाही. तर तसंच लौकिक व्यवहारात जसं आहे तसंच इथं अध्यात्म आहे, की इथं मग मायासृष्टीचे जे नियम आहेत ते लागू पडत नाही, आणि मग कर्मसिद्धांताचेही नियम त्याला लागू पडत नाही, असं समजलं? आणि म्हणून इथं म्हटलंय की अशा व्यक्तीला कर्माणी न निबध्नन्ति, असं समजलं? हो सर. हं. सर, या श्लोकाचा सलग अर्थ सांगाल का दोन्ही ओळ्यांचा? ठीक आहे. तर हे धनंजया, संबोधन, हा, ज्याने किंवा ज्या जीवाने किंवा ज्या व्यक्तीने कर्मयोगाने सगळी कर्म, सगळ्या कर्मांचा पासून संन्यास घेतला आहे, किंवा सगळी कर्म परमेश्वराला अर्पण केली आहेत, किंवा सगळ्या कर्मांचा योग्य विहित शास्त्रविधित पद्धतीने त्याग केलेला आहे, हां, किंवा अर्पण केली आहेत असंच म्हणूया आपण, हां. आणि ज्यांनी ज्ञानाने संशयांचे योग्य निराकरण केले आहे, योग्य आणि पूर्ण निराकरण केले आहे, अशा आत्मवंताला कर्म बांधून ठेवत नाहीत, कर्माचा बाध होत नाही, कर्म बांधत नाहीत, असं. थँक्यू सर. हम्म. हम्म.
ठीक आहे. तर हा झाला 41वा श्लोक आणि आता याचा शेवटचा श्लोक या अध्यायाचा. त्यामुळे आता असं त्यांनी ज्ञान तर दिलंय त्याला. हम्म हम्म की मग आता तो काय सांग भगवान शेवटी सांगतात याचा सारांश की तस्मात त्यामुळे त्याकरिता अज्ञान संभूतम हे भारत भारत म्हणजे हा आपण आधी वाचूया श्लोक. तस्माद अज्ञान संभूतम हृत्स्थम ज्ञानासिनात्मनः छित्त्वैनं संशयं योगमात्तिष्ठोत्तिष्ठ भारत. आता याचं संधी विग्रह बघूया. तस्मात म्हणजे म्हणून किंवा अशा करता अज्ञान संभूतम हृत्स्थम हम्म, हम्म, ज्ञानासिना आत्मनः ज्ञान असिना. असी म्हणजे खड्ग किंवा तलवार. त्याला आपण असिधाराव्रत म्हणतो ना. असिधाराव्रत म्हणजे काय की तलवारीच्या पात्यावर चालण्यासारखं त्याला म्हणतात असिधाराव्रत, नाही का. तर ज्ञान असी म्हणजे काय ज्ञानरूपी खड्ग. हम्म, बरोबर. तर ज्ञानरूपी खड्गाद्वारा हा एनम संशयम छित्त्वा म्हणजे ह्या संशयाला छेद करून किंवा नाश करून त्याचा योगम आत्तिष्ठ आणि उत्तिष्ठ भारत. आत्मना म्हणजे आपला स्वतःचा. इथे आत्मना या शब्दाचा अर्थ आत्मा याच्याशी संबंधित नाहीये. इथं स्वतः या शब्दाने संबंधित आहे. म्हणून तर याचा अर्थ काय होतो की तस्मात या सगळ्या करता की तुझा म्हणजे तुझा स्वतःचा जो संशय आहे तो कशामुळे झालेला आहे. अज्ञान संभूतम अज्ञानामुळे झालेला हृदयात असलेला हृत्स्थम म्हणजे हृदयात असलेला तुझ्या मनात असलेला जो संशय आहे त्याला तू ज्ञानरूपी खड्गाने त्याचं छेदन करून योगम आतिष्ठ. आतिष्ठ म्हणजे कुरु कर. आ लागल्यामुळे या स्था धातूचं अर्थ बदलतो उपसर्ग लागल्यामुळे. तर आतिष्ठ म्हणजे कुरु कर. त्यामुळे तू योगाचं अवलंबन कर किंवा योग कर असं. योग कर म्हणजे कर्मयोग. कर्मयोगात राहा. नुसतं कर्म करू नकोस तर कर्मयोगात राहा असं. योगम कुरु आणि मग उत्तिष्ठ भारत म्हणजे हे भारता आणि उत्तिष्ठ म्हणजे आता उभा राहता लढाईला लाग युद्धाला लाग असं. म्हणजे इथं म्हणजे या श्लोकात सगळं सार आहे या सगळ्या अध्यायाचं की संशय सगळ्यात शेवटी यांनी सगळा भर कशावर दिलाय की संशय. सगळं जरी झालं तरी संशय आपल्याला पुढे जाऊ देत नाही. बरोबर. सगळे मनात जे आपले विचारांची जी गर्दी असते उलट सुलट विचार असं होईल का तसं होईल का नाही का. कधी कधी आपल्या मनात संशय येतात कधी कधी दुसऱ्यांमुळे संशय येतात. कोणी आपल्याला बुद्धिभेद करतो त्यामुळे अजून संशय होतात. तर हे सगळे संशय हे कशामुळे होतात. अज्ञान संभूतम म्हणजे अज्ञानामुळे अज्ञानजनित असतात. कारण जर जिथं ज्ञान आहे जसं जिथं सूर्य आहे तिथं अंधकार नाही. त्यामुळे जिथं ज्ञान आहे तिथं संशय नाही. बरोबर. त्यामुळे हा सगळ्या अज्ञानाने निर्माण झालेले सगळे तुझ्या मनातले संशय हे तू ज्ञानरूपी खड्गाने त्याचा नाश कर निवारण कर. आणि योगम आतिष्ठ म्हणजे जे काय कर्म करणार आहेस ते तू कर्मयोग कर. नुसतं कर्म करू नकोस. फरक काय कर्मयोगात आणि कर्मामध्ये. तर कर्मामध्ये वासना असणार आहे आसक्ती ममता अहंकार असणार आहे. बरोबर. कर्मयोगामध्ये आसक्ती नाही अहंकार नाही ममता नाही. बरोबर नाही. त्यामुळे त्या कर्माचा कर्मयोग झाला. बरोबर. आणि असं तू कर्मयोग कर आणि उत्तिष्ठ आणि उभा राहा. युद्ध जे करायचं तेच करायचंय पण एक युद्ध करणारा काहीतरी स्वार्थाने ममतेने अहंकाराने वगैरे वगैरे करत असणार.
दुसरा जो युद्ध करणार तो कर्मयोगाने करत असणार. बरोबर. तर त्यामुळे तुला ते बाधणार नाही. तुझा जो शोक आणि मोह जो आहे, ज्यांनी तुला शोक आणि मोह झाला तो का वर झाला? परत आसक्ती, सध्या स्वजनांची आसक्ती, स्वजनांविषयी ममता आणि अहंकार. मी सगळं करतोय, कर्तृत्व भावना. अहंकाराने कर्तृत्व भावना होते, करता. मी करतोय असं. तर तू करतच नाहीये, सगळं मीच. म्हणजे सगळे कृष्ण सांगितलं पुढे येणारच आहे ते, की हे सगळं झालेलंच आहे तसं, नाही का? तर कर्ता भाव जो आहे तर तो सोडून दे आणि याचा योगम आतिष्ठ, म्हणजे योग कर असं. हं? आणि त्यामुळे आणि पुढे मग उत्तिष्ठ आणि उभा राहता. जे त्यांनी गांडीव धनुष्य वगैरे त्याचा त्याग करून तो रथामध्येच हतबल पुरुषासारखा बसला होता, तर त्याला कृष्ण सांगतायत की तू उभा राहता असं. अशा रीतीने हा इथला. आता याला मग काय म्हटलेलं आहे? ओम तत्सत इति. ओम तत्सत. हा, हे ओम तत्सत याचा अर्थ काय? ओंकार. नंतर तत्. तत् म्हणजे परमतत्व किंवा परतत्व. तेच सत आहे, बाकी काही सत्य काहीच नाहीये. ओम तत्सत हा ऍक्च्युली अद्वैत तत्वज्ञानाचा, म्हणजे एका शब्दात त्याचं म्हणजे अर्थ आहे अद्वैताचा, की ओम तत्सत. ते आहे तेच सत्य आहे. ब्रह्मम सत्यम जगन्मिथ्या. तत् म्हणजे ब्रह्म, सत म्हणजे सत्य. बरोबर. ओम तत्सत इति. अशा रीतीने श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु. भगवद्गीतासु म्हणजे गीतेमधलं, श्रीमद भगवद्गीता म्हणजे भगवानांनी सांगितल्या गीतेमधलं, हा उपनिषदातलं. कारण ते उपनिषद पण आहे. उपनिषद का बरं आहे? इथे काही कर्मकांड सांगितलेलं नाही, तर उपनिषद याचा अर्थ मी मागे सांगितला होता, की जिथं शिष्य गुरुजवळ बसतो आणि गुरु त्याला उपदेश देतात, गुरुजवळ, त्याला म्हटलं जातं उपनिषद. बरोबर. ब्रह्मविद्यायाम. त्या ब्रह्मविद्या, तरी ब्रह्मविद्या आहे का बरं? इथं याचा विषय जो आहे तो परतत्व किंवा ब्रह्म आहे. म्हणजे सर्वव्यापी जे तत्व आहे ब्रह्म, तोच आहे. बाकी काही विषय नाही आहे गीतेचा, म्हणून तिला ब्रह्मविद्या म्हटलेलं आहे. योगशास्त्रे हे. आणि ब्रह्मविद्या कशी आहे? तर योगशास्त्र आहे. म्हणजे इथं योग ही योगाची व्याख्या. योग म्हणजे आता आपल्याला माहिती आहे, नाही का? ते योगशास्त्र आहे. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आहे. ज्ञान कर्म संन्यास योग हा या शब्दाचा अर्थ आपण बघूया. हा. आणि नाम चतुर्थ अध्याय. आता अशा रीतीने हा चौथा अध्याय. आता ज्ञान कर्म संन्यास योग या शब्दाचा अर्थ काय? तर जसं आधी म्हटलं की ज्ञानाने, म्हणजे ज्ञान नुसताच कर्मसन्यास नव्हे, तर ज्ञानाने संशय दूर करून कर्माचा संन्यास करून, म्हणजे कर्म सगळी परमेश्वराला अर्पण करून, आणि योग, आणि तो त्याचा योग करून, म्हणजे कर्माचा कर्मयोग करून, हा जो मार्ग आहे तर त्याला ज्ञान कर्म संन्यास योग असं म्हणतात. नुसता कर्मयोग पण नाही, नुसता ज्ञानयोग पण नाही, किंवा सांख्ययोग पण नाही. तर ज्ञानानी संशयाछिन्न आणि कर्मानी, म्हणजे कर्माच्या संन्यासानी हा योग. म्हणजे भक्ती पण आली इथंच, कारण योग म्हटलं म्हणजे परमात्म्याला अर्पण करायचं, म्हणजे भक्ती पण आली. तर हा एकच अध्याय असा आहे की जिथं ज्ञान, कर्म आणि भक्ती त्या तिघांचाही समुच्चय आहे, आणि त्याचं नावही तसंच आहे. म्हणून समजलं? बाकी नाही तर बहुतेक वेळा जे अध्याय आहेत काही काही वेगळे, म्हणजे विभूती योग, हे योग, ते योग वगैरे, पण ज्ञान, कर्म आणि भक्ती गीतेचे हे 3 मुख्य विषय मानले जातात. ज्ञान, कर्म आणि भक्ती या तिन्ही मुख्य विषयांचं समुच्चय या अध्यायामध्ये झालेलं आहे. असं समजलं? हो. हो सर, खूप छान सांगितलं. समजलं. हो. हो सर. ठीक आहे. तर आता आपला हा चौथा अध्याय झाला.
माझी अपेक्षा होती की जानेवारीत पूर्ण होईल, पण थोडे दिवस वाढले, पण हरकत नाही. त्यांनी सगळ्यांच्या शंका आणि चर्चेमध्ये अजून सगळ्यांना जास्त समजलं असेल असं वाटतं. तर आता आपण एक काम करूया. गेल्या अभ्यासाच्या वेळेस, परीक्षेच्या वेळेस आपल्याला एक तर वेळही नव्हता तेवढा, पण तुम्हाला एकेका अध्यायाचं म्हणजे पूर्ण असं हे करायला वेळ मिळाला नाही, बरोबर? तर मला असं वाटतं आपण असं करूया का की पुढचा अध्याय सुरू करण्याआधी एक 2-3 दिवस तुम्ही या या याचा अभ्यास करा. आपण 1-2 पेपर्स पण घेऊ याचे. हं. पाहिजे तर ते बघून सोडवा, हरकत नाही. हां, कारण की मेमरीची परीक्षा नाहीये. पण आणि मग आपण पुढचा अध्याय सुरू करू. म्हणजे तुम्हाला मग एकदम जे अजून 3 महिन्यांनी परीक्षेच्या वेळेस मग एकदम याचं टोटल ब्लँक नाही होणार तुम्ही, नाही का? चालेल सर. हां, हो सर, चालेल. हो हो. गेल्या वेळेस बऱ्याच जणांचं असं मग झालं होतं की म्हणजे खूप धडधड धडधड शिकवणं झालं, पण त्याची उजळणी करायला एक साथ असा वेळ नाही मिळाला, वेळ नाही. नाही का? तर आपण असं करूया, आज बुधवार आहे ना, तर हवं असल्यास तुम्हाला मग 1-2 दिवस तुम्ही स्वतःच तेवढा जो वेळ आहे, शक्य तेवढा वेळ हा स्वाध्याय स्वअभ्यासाला द्या. आणि आपण शनिवारी, म्हणजे पूर्ण पेपर नव्हे, पण याच अध्यायावर काही प्रश्न मी तुम्हाला सर तुम्ही प्रश्न द्या ना. तुम्ही प्रश्न द्या. मग तेच आम्ही नाही, कसं काय त्याचं आन्सर मध्ये हे करतोय ते बघा. बरोबर. तर मी शनिवारी देईन तुम्हाला ते प्रश्न. हं, फक्त हम्म. याच अध्यायावरचे. हं, चालेल. चालेल. म्हणजे मग आपण कसं, म्हणजे मग आता पुढचा वर्ग जो आहे तो शनिवारी घ्यायचा की शनिवारी तुम्हाला परीक्षेला हवाय की काय? शनिवारी घ्या ना सर पुढचा हा, वर्ग. तेव्हाच शनिवारी. आपली रिव्हिजन पण होईल ना. मग शुक्रवारी पेपर द्या आणि शनिवारी आपण रिव्हिजन करू. अच्छा, रिव्हिजन कसली? मग याची आता रिव्हिजन परत उषाताई? रिव्हिजन म्हणजे आम्ही काय सोडवलंय ते, आमचे दिवे आम्ही काय लावलेत. नाही, एवढ्या पटपट नाही, एवढ्या पटपट माझं वाचणं नाही होणार हो. हं? नाही नाही, तुम्ही नाही सर, आम्हीच तुम्हाला सांगू आम्ही काय दिवे लावलेत ते. असं म्हणता? हा, म्हणजे शुक्रवारी जर तुम्ही पेपर दिलात तर आम्ही तो दिवसभर सोडवायचा प्रयत्न करू. जर दिवसभर आम्हाला आणि व्यवस्थित रात्रीतून. जमला. हा, हा. हा हा, तर आम्ही तसं तुम्हाला सांगू शनिवारी. नाहीतर मग सोमवारी सांगू 2 दिवस दिलेत तर. कसं आहे, म्हणजे मला तर असं वाटतं की सोमवारी सांगू, कारण रविवारी महाराष्ट्र आहे, शनिवारी पण जरा बिझी आहे, त्यामुळे सोमवारी आपण सगळ्यांचं हे करू. पेपर चर्चा करू. तुम्ही द्या, आम्ही सोडवून घेऊ. ठीक आहे, मग मी शुक्रवारीच तुम्हाला द्या सर पेपर. शुक्रवारी दुपारी वगैरे देईन मी पेपर. ते तुम्ही हो बघा. चालेल. चालेल, ग्रुपवर हा, टाका. शनिवार रविवार करा आणि मग आपण सोमवारी याची म्हणजे चर्चा करू त्या पेपरवरती काय कसं वगैरे. हा चालेल. आणि मग चालेल सर, चालेल. मंगळवारपासून आपण पुढचं याला सुरुवात करू. हा, फक्त ओके. एकच आहे, सर. तुमच्यापैकी जे संस्कृत परीक्षावाले आहेत लोक, ज्यांच्या 21-22 आहे आणि विशेषतः हा. परिचयवाले, हा, तर त्यांना मी सांगेन की तुम्ही म्हणजे सध्या लक्ष तिकडेच दिलं तरी चालेल. तुम्ही हाच एक्सरसाइज तुम्ही नंतर करा, कारण तुम्हाला अजून भरपूर अभ्यास त्याचाही करायचा आहे, नाही का, बरोबर आहे सर. ओके. परिचयचा. हा, परिचयच्या विद्यार्थ्यांना या सगळ्या एक्सरसाइज मधून आपण सूट देऊया. तेवढा वेळ त्यांना मग हम्म. परिचयाच्या अभ्यासाला देता येईल. हा, प्रारंभचं वाले कमी आहेत मला वाटतं, आणि त्यांचा प्रारंभचा अभ्यास तसा विशेष नाहीये, कारण हो, सोपं आहे. हा, हा, चालेल. सर माझ्या मनात नेहमी काय येतं माहितीये का, हम्म, की हा परमेश्वर हा पहिल्यांदा एकटाच होता. हम्म, त्याला अनेक व्हावंसं वाटलं, म्हणून हम्म, त्यांनी जणू काही म्हणजे एखादा रंगमंचावर कसे प्यादे हे होतात, त्यांच्या भूमिका वठवतात, तसं त्यांनी हे आपल्याला निर्माण केलं आणि हम्म, त्याच्यामध्ये सगळं भरलं. हम्म, मन, बुद्धी, अहंकार, पंचमहाभूत आणि हे ते सगळं भरलं. आणि कर बाबा, तू आता तुझ्या रंगमंचावर तुझी भूमिका कर, मी हम्म, बघतो मजा. हम्म.
मग तू तुझं कर्म कसं करतोस, तू माझी आठवण ठेवतोस की नाही, ह्या सगळ्या गोष्टी तो ऑब्झर्व करतो आपल्या, की तू माझं प्रत्येक वेळी कर्म करताना तू मला आठवतोस की नाही, मला कर्म अर्पण करतोस की नाही, की आपल्याच मनाने कारभार करतो सगळा, आणि मग मनाने कारभार केला की आलं तुला कर्मफळ भोगणं भाग आलं. हम्म, हम्म. तू जी काय कर्म करशील ती कशी कर्म करतो त्यांचा खेळ तो बघत असतो, असं मला नेहमी वाटत असतं. सर, आहे बरोबर त्या आहे एका का? त्या एका सिनेमात पण आहे ना की हम सब रंगमंच की कठपुतली आहे, वो हमें नचाता है. बरोबर. कठपुतलीच आहे आपण सगळे, आणि तो आता इतकं म्हणजे मला तर असं आणि वाटतं की शेवटी तर देवाच्या सगळ्यांनाच तो आता त्या स्वतःपर्यंत नेतोच ना, म्हणजे तुम्ही कसंही हो वागा. नेतो. म्हणजे हा चांगलं वागलं तर लवकर नेणार, वाईट वागलं तर तुम्हाला परत परत जन्म घ्यावा लागणार, आणि शेवटी हा केव्हा तरी तुम्ही जाऊन मिळणारच त्याला, नाही का, कारण हो त्याचीच क्रिएशन आहे हे मग सगळं. हम्म. हो आणि थोडस असं वाटतं की तो खरं तर आपली गंमतही बघत असतो. हा, की तेच आता तेच. कशी कर्म करतो बघतो आता तू. हा तू काय, तुझ्या पुढे जे काही येतात ते तू कसं हा सोडवतोस त्याची मी परीक्षा हा घेतो. हा असं वाटतं मला नेहमी. असंच हो ना. सर, तुम्ही सांगा ना काहीतरी. मी काय नाही, प्रत्येकाचे अनुभव तसे वेगळे असतात, पण नाही, तर थोडंसं मी किंचितशी सुधारणा करेन याच्यात. म्हणजे तुम्ही म्हटलं ते हा. बरोबरच आहे. तर असं आहे ना, की म्हणजे जसं असं वेदांतही म्हटलेलं आहे की बहुस्याम प्रजाय, म्हणजे त्या परमतत्वाला प्रजयाय. इच्छा झाली की म्हणजे त्याला एकटेपणाचा कंटाळा आला, म्हणून त्याला एकोहम बहुत श्यामः. हा, तर हम्म. म्हणजे त्याला आता हे व्हायचंय, बहु म्हणजे, कारण दोन असल्याशिवाय मजा नाही म्हणून. आणि ज्या क्षणी त्याच्या मनात ते आलं त्या क्षणी मग सगळं, मग हळूहळू विश्वनिर्मितीला सुरुवात झाली. आणि मग ही सगळी तत्व वगैरे होऊन सगळ्यात शेवटी पंचमहाभूत झाली. आणि पंचमहाभूतानंतर मग त्यात या सगळ्या म्हणजे त्याचेच अंश त्यांनी पेरायला सुरुवात केली सुरुवातीला. ओके. आणि मग काय झालं की म्हणजे मूलतः काय झालं की लोक म्हणजे हा खेळ रंगमंचावरतीच खेळायचा आहे हे ती पात्र विसरायला लागली. सुरुवातीला ती जाणीव होती, हा, की मी फक्त नाटकातला रोल करतोय. पण नंतर जेव्हा ती पात्र विसरायला लागली आणि म्हणजे नाटकातलं जे पात्र आहे आणि त्यांची भांडणं ती ती नाटकाच्या मागे पण न्यायला लागली, भांडणं म्हणा, प्रेम म्हणा, हे सगळं म्हणजे नाटकातल्या गोष्टी ते नाटकाच्या बाहेर पण न्यायला लागली. त्यामुळे मग तो सगळा मग संसार आणि जन्म वगैरे मग ते सगळं त्यातनं बाहेर पडण्यासाठी ते सुरू झालं. हा, जोपर्यंत आपण नाटकच आहे सगळं, ही भावना दृढ आहे. शेवटी नाटक म्हणजे काय, मिथ्या, बरोबर. जे शंकराचार्य म्हणतात ना की हे जगन मिथ्या, म्हणजे जग मिथ्या आहे. तर नाटकातल्या पात्रांनी हे पक्क बांधलं पाहिजे, मानलं पाहिजे की हे नाटक आहे. हे मला घरी न्यायचं नाहीये. जो नाटकातला जो माझा शत्रू आहे तो काही खरा शत्रू नाहीये. तर तसंच जगामध्ये पण जरा म्हणजे ते जे आहे की हे जे सध्या आपल्याला जे एकमेकांचे शत्रू, माझा माणूस म्हणजे ममता, अहंकार, सगळंच म्हणजे द्वेष, मत्सर वगैरे, तर हे जोपर्यंत आपण म्हणजे त्याला आपला काहीच संबंध नाही त्याचा तत्वशी तत्वतः, नाही का. हे सगळे त्या देहाचे खेळ आहेत, आत्म्याचे नाही आहेत. हा, आपण देहधारी आहोत म्हणून. हा, तर जोपर्यंत आणि जोपर्यंत आपण देहधारी आहे तोपर्यंत मी म्हणजे नाटकात काम करणारा माझा देह आहे, मी नाही, मी बाहेर वेगळाच आहे. असं जोपर्यंत आपण जेव्हा मानू क्षणोक्षणी आणि ते ते स्मरण सतत राहील त्या क्षणी आपण बाहेर येऊ. असं. हा, बोला स्वाती. तर सर, मला असं विचारायचं आहे की म्हणजे ही 4 युग म्हणजे हे 4 अंक का, आणि या प्रत्येक अंकात सुद्धा अनेक जन्म आहेत प्रत्येकात. नाही, असं 4 अंक नाही, ते तर सायकल आहे, म्हणजे असं नाही का. ते असं काही फिक्स नाही आहे. म्हणजे प्रत्येकाचं असं काही म्हणजे असं काही सेट हे नाहीये, ते सुरूच राहतं ना सगळं. जे सृष्टीचक्र ज्याला आपण म्हणतो ते सुरूच राहतं. बरोबर. हा, आणि म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवसच मुळी किती, 475 कोटी याचा आहे ना सर, किती आहे एक ब्रह्मदेवाचा दिवस? काहीतरी 28 युग. हम्म.
असा त्याचा एक दिवस आहे. म्हणजे आपले किती वेळा तेव्हा जन्म होतील बघा तुम्ही. हं, हं. नाही, पण ते सगळं जे म्हणजे रिलेटिव्ह म्हणतो तसं आहे ना ते, त्यामुळे सापेक्ष आहे सगळं. हं. सर त्यामुळे मग ह्याच्यामध्ये ते डार्विनचं नॅचरल सिलेक्शन, सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट, इव्होल्युशन हे सगळं कुठे काहीच नाही बसतं? बसत. नाही काहीच म्हणून बसत नाही. डार्विनची थिअरी आता तशी पण डिस्क्रेडिटच झाली आहे ना. हो. हं. म्हणजे डार्विनची थिअरी ही म्हणजे आपल्याच धर्माने तर कधीच मानली नव्हती. हा, आपल्या धर्मामध्ये योनी संकल्पना आहे, बरोबर, की सगळ्या योनी 84 लाख योनी वगैरे अशा. आणि आपल्याच धर्मात नव्हे तर यहुदी धर्मात, ख्रिश्चन धर्मामध्ये पण असंच आहे ना, काहीतरी 7 दिवस काहीतरी केलं म्हणजे आणि मग शेवटी माणूस तयार केला वगैरे वगैरे असंच आहे ना. असं त्यामुळे डार्विनच्या थिअरीला तसा फारसा अर्थ नाहीये, म्हणजे की कारण असं अजून कुठेच प्रूव्ह नव्हतं, नाही झालं. तो तर्क आहे, तो फक्त की माकडाचा मानव झाला हा तर्क आहे. नाही का? नाही, माकडाचा माणूस असं नाही डार्विनचं. म्हणजे हा डार्विन असं म्हणतो की दोघांचे कुठेतरी एक एन्सेस्टर एक आहे दोघांचंही. हा एक ते उत्क्रांतीवादच ना, हा उत्क्रमण होत गेलं ना हा प्रत्येकाचं, नाही, असंच ना. ते उत्क्रांतीवाद हा म्हणजे म्हणजे डार्विन तर उत्क्रांती म्हणजे माणसापासून उत्क्रांती झाली असं मानतो आपण. पण माकड पण राहिला, माणूस पण राहिला तसं. पण म्हणजे माणसाचा पूर्वज माकड हे धर्म मानत नाही. धर्म म्हणतो या दोन्ही वेगळ्या योनीच आहे असं. सर याच्यावरती मकरंद बुवा रामदासी जे आहेत त्यांची जी भागवत धर्मावर वगैरे त्यांची कीर्तनं वगैरे आहेत त्यात त्यांनी एकदा सांगितलं होतं की डार्विनला खुद्द त्याच्या मुलानेच विचारलं होतं की ठीक आहे तुम्ही अशी थिअरी मांडलीत की माकडापासून माणूस झाला, तो उत्क्रांत होत गेला, आणि मग आता पुढे माणसाचं पुढे कशात रूपांतर होणार आहे याचं काय तुमच्याकडे उत्तर आहे? तर ते काही त्याच्याकडे नव्हतं. हा, म्हणजे त्याला वेगवेगळे प्रश्न, पण आता तो म्हणजे तसंही आहे, पण तसा विचार केला तर तो म्हणे मला नाही माहिती, कारण नाही माहिती आहे की म्हणजे हे काही कमीपणा नाहीये, नाही का, असं त्या दृष्टीने. पण म्हणजे त्याची जी थिअरी आहे तीच मुळात आता तशी प्रूव्ह नाही झालेली अजून, की म्हणजे ती तर्काधिष्ठित थिअरी आहे, ती प्रत्यक्ष प्रमाण नाहीये त्याला असं. बरोबर. पण मग आपण जे विष्णूचे अवतार म्हणतो, म्हणजे आधी मत्स्य आणि मग कूर्म आणि मग वराह आणि वामन, पण ती एक इव्होल्युशनच आहे असं पण एक क्लेम केला जातो की असं ती लोकांनी मग इनडायरेक्टली काय केलं इव्होल्युशनच की दाखवतात. डार्विनची थिअरी आणि ते अवतार या दोघांचं मिक्स केलं आणि म्हणायला सुरुवात केली की हा हा म्हणजे त्याला तो आधार आहे असं. पण असं काही नाही. म्हणजे मत्स्य अवताराच्या वेळेस माणूस नव्हता का? मत्स्य अवताराचं जे मत्स्य पुराणात माणूस होताच, नाही का, वराह पुराणात माणूस होताच, देव माणूस राक्षस काय असतील ते होतेच, म्हणजे त्या योनी होत्याच तेव्हा. त्यामुळे तो एक जस्ट कोइन्सिडन्स, म्हणजे त्याला ते काय आपल्याला वाटलं 1+1=2 म्हणजे जमतंय आता, असं जुळतंय असं, पण तसं नाही असं. मला एक विचारायचं होतं, जसं हं. अमिबा सिंगल पेशीचा होता आणि नंतर नंतर मग ते इव्हॉल्व होत होत मल्टिपल ऑर्गन सिस्टम पर्यंत आलं, मग हेही त्याच्यात येईलच ना? का हे खरं होतं का काय? का नाही, सगळंच एका वेळी उत्पन्न झालं? तेच मी म्हणतो की इव्हॉल्युशन नाही, कारण मग सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हा जो दुसरी थिअरी होती त्याची, त्यानुसार अमिबा आता शिल्लकच राहायला नको, नाही का. पण सगळ्या योनी अजून आहेतच, नाही का, त्या ज्या म्हणजे अगदी प्रिमिटिव्ह योनीज आहेत त्या पण अजून शिल्लक आहेत ना, नाही का. म्हणजे बदलत्या वातावरणानुसार किंवा कशानुसार ते सगळं बदलत गेलं. मग जे राहू शकणार होतं ते राहिलं, जे गायब होणार होतं ते गायब झालं. मग माणूसही असा बदलत्या वातावरणानुसार वेगळ्या वेगळ्या त्याच्या रिक्वायरमेंट पण वेगळ्या होतील आणि त्याच्यातही इव्होल्युशन होईल ना? तेच मी म्हणतो की असं कुठेच प्रूव्ह झालेलं नाहीये की म्हणजे किंवा पूर्वी असं जसं त्यांची एक कॉमन होती की जे आपलं माकड हाड आहे तिथे पूर्वी आपलं शेपूट होतं, पण तेही असं हे नाहीये, म्हणजे नाही का. पण ठीक आहे, तो वेगळा म्हणजे वेगळा विषय शास्त्रांचा. आणि काही लोक डार्विन्स थिअरी डिस्क्रेडिट झाली असं मानतात, काही म्हणतात नाही नाही त्याला बेस आहे ते, म्हणजे असं. पण जसं मी म्हटलं